नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या तुमच्या लाडक्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, यंदा श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणातील प्रत्येक दिवस हा खूप खास आहे आणि त्यातीलच एक खास दिवस म्हणजे श्रावणात येणारी संकष्टी चतुर्थी। यंदा 22 ऑगस्ट गुरुवारी संकष्टी चतुर्थी आहे। तर संकष्टी चतुर्थी निमित्त आज आपण या दिवशी पूजा कशी करायची किंवा कुठला मंत्र म्हणायचा किंवा कुठला मंत्र म्हटल्याने काय होतं किंवा या दिवशी आपण कुठले उपाय करायचे आणि उपवास केल्याने काय होतं आणि या श्रावणातील विनायक चतुर्थीचे इतके महत्त्व का आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे कमेंटमध्ये ओम गण गणपतये नमः लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। तर मंडळी, श्रावण महिन्यात शिवपुत्र गणपती बाप्पाची पूजा करणं खूप जास्त शुभ मानलं जातं। विशेषतः चतुर्थीला उपवास केला तर गणपती बाप्पा सर्व संकट सर्व त्रास जे आहेत ते दूर करतात असं मानलं जातं आणि बुद्धी, संपत्ती, सामर्थ्य, ज्ञान आणि कौटुंबिक सुखासाठी या दिवशी आपण गणपती बाप्पाची पूजा अवश्य करावी। श्रावण महिन्यात भगवान शंकरासोबतच गणेशांची पूजाही करणे खूप विशेष आणि महत्त्वाचे मानले जाते। गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये आपण दुर्वा, लाल फुलांचा किंवा मोदक बेसनाचे लाडू याचा अवश्य वापर करावा, उपयोग करावा, कारण की त्याला विशेष असे महत्त्व असल्याचं सांगितलं जातं। आणि गणेश चतुर्थी म्हणजे संकष्ट चतुर्थीचा उपवास केल्याने आपल्याला ज्ञान आणि बुद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि गणपती बाप्पा आपले सर्व घर धनधान्याने आणि सुख समृद्धीने भरून देतात असं सुद्धा सांगितलं जातं। आता श्रावणातील या चतुर्थीला पिता पुत्र म्हणजेच भगवान शिव आणि भगवान गणेश यांची पूजा करणे उत्तम मानलं जातं आणि यासाठी काही उपाय सुद्धा आहेत की जे केल्याने तुम्हाला भगवान शिव आणि भगवान गणेश या दोघांचीही कृपा प्राप्त होईल। तर ते मार्ग कोणते आपण पाहूयात। श्रावणातील विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला जर आपल्या घरात प्रगती व्हावी असं वाटत असेल किंवा तुमच्या कुठला व्यवसाय असेल त्याच्यात तुम्हाला प्रगती व्हावी असं वाटत असेल तर विनायक चतुर्थीच्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 21 वेळा तुम्ही जप करायचा आहे किंवा मग गणेशाला आपण झेंडूचं फूल जर अर्पण केलं आणि त्या फुलासोबत तुमच्या व्यवसाय संबंधित नोकरी संबंधित जी वस्तू असेल ती त्या देवाजवळ ठेवली तर तुमची निश्चितच प्रगती होईल। आणि या दिवशी तुम्ही गणेश चालीसा जे आहे त्याचं पठण अवश्य करा। जर तुम्हाला नोकरी व्यवसाय यात प्रगती पाहिजे असेल किंवा प्रगती तुमची होत नसेल काही केल्या तर या दिवशी तुम्ही गणेश चालीसाचे पाठसुद्धा अवश्य करा। आणि त्यानंतर जर समजा तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल किंवा पैशाची चणचण घरात जाणवत असेल किंवा पैसा हा टिकत नसेल, शिल्लक राहत नसेल किंवा तो उरत नसेल पुरत नसेल, अशा काही जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील, आर्थिक समस्या असतील तर तुम्ही काय करायचं आहे, पैसे मिळवण्यासाठी हा एक उपाय मी तुम्हाला सांगते तो तुम्ही करू शकता। यासाठी तुम्ही लाल रंगाचे कापड घ्यायचे आहे आणि त्यात तुम्ही एक सुपारी ठेवायची आहे। या सुपारीवर अक्षता ज्या आपल्या असतात त्या आणि चंदनाचा तिलक आपल्याला लावायचा आहे आणि एक त्या लाल कपड्यात गाठ बांधून ती जी सुपारी आहे ती तुमची घरची जिथे तिजोरी असेल, जिथे तुम्ही पैसे ठेवत असाल, तुमची पैसे ठेवण्याची जी जागा असेल किंवा जे कपाट असेल तिथे तुम्ही ते ठेवून देऊ शकता आणि त्यामुळे निश्चितच तुमची जी आर्थिक स्थिती आहे ती मजबूत होईल किंवा सुधारेल। आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की भगवान गणेश हे बुद्धीचे देवता आहे, त्यामुळे या दिवशी तुम्ही गणेशांचा जो मंत्र आहे ओम गण गणपतये नमः आणि सर्व कार्यसिद्धी जो कुरु कुरु स्वाहा हा मंत्र आहे, तुम्ही याचा जर
11 वेळा, फक्त 11 वेळा तुम्हाला जप करायचा आहे। आणि लक्षात ठेवायचं की या मंत्राचा तुम्ही ज्या दिवशी जप कराल त्यासोबतच तुम्हाला गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून किंवा प्रसाद म्हणून मोदकसुद्धा करायचे आहे। आणि नंतर ते गरजूंना किंवा मग तुमच्या घरी कोणी आलं तर त्यांना तुम्हाला ते द्यायचे आहे। आणि असं केल्याने तुमच्या शिक्षणातील काही अडथळे असतील किंवा अडचणी असतील तर ते निश्चितच दूर होतील। आणि आता गणपती बाप्पाला पूजा केल्यानंतर काय अर्पण करावं, तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की गणपती बाप्पाला मोदक हे अतिशय प्रिय आहे। मोदक, तसंच बेसनाचे लाडू, तर हे अर्पण केल्याने बाप्पा खूप प्रसन्न होतात। त्यामुळे तुम्ही मोदक त्या दिवशी नक्की बनवा। तसंच गणपती बाप्पाला लाल रंग जो आहे तो खूप आवडतो, म्हणूनच लाल फूल असेल, मग ते जास्वंदीचं मिळालं तर उत्तमच, जर नसेल जास्वंदीचं तर तुम्ही गुलाबाचं वाहू शकता किंवा लाल कलरचं कुठलं फूल असेल ते वाहनंसुद्धा खूप शुभ मानलं जातं। त्यानंतर तसंच भगवान गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही या दिवशी दुर्वांची जी जोडी आहे ती सुद्धा अर्पण करू शकता। आणि गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही त्यांचे स्तोत्र आहे, मंत्र आहे, चालीसा आहे, या दिवशी त्याचं निश्चितच त्याचं तुम्ही पठण करू शकतात। तर जे स्तोत्र असतं किंवा मंत्र असतात तर प्रत्येक मंत्राचा वेगवेगळा अर्थ असतो किंवा आता तुम्हाला माहितीच आहे की बाप्पाचे जे मंत्र आहे ओम गण गणपते नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, आणि त्यानंतर ओम एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात। तर हे जे 3 मंत्र आहेत तर यापैकी कुठला मंत्र म्हटल्याने आपली कुठली इच्छा पूर्ण होते किंवा कुठली मनोकामना पूर्ण होते ते आपण आज बघणार आहोत। जसं की ओम गण गणपते नमः या मंत्राचा जर तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा 108 वेळा, जसं तुमची यथाशक्ती तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा जर तुम्ही जप केला तर काय होईल, या मंत्राचा जप केल्यामुळे तुमची सर्व संकटे जी आहे ती नक्कीच दूर होतील आणि तसंच सर्व काम जे आहे तुमचं ते यशस्वीपणे पूर्ण होईल आणि आर्थिक समस्या आहेत त्यासुद्धा कमी होतील। त्यानंतर ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जर तुम्ही जाप केला तर या मंत्राचा जाप केल्याने बाप्पा अतिशय प्रसन्न होतो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतो। त्यानंतर ओम एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात या मंत्राचा जर तुम्ही जप केला तर व्यक्तीचे नशीब जे आहे ते चमकते आणि सर्व कार्य जे आहेत त्याचे ते सिद्ध होतात, अनुकूल होतात आणि प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळतं। हे आपल्या बाप्पाचे, गणपती बाप्पाचे साधे सोपे असे मंत्र आहे। तर कुठल्या मंत्राने आपल्याला आपली इच्छा मनोकामना पूर्ण होतात हे मी तुम्हाला सांगितलं। त्यानंतर तुम्ही मी जसं की तुम्हाला आधीही सांगितलं की त्या दिवशी तुम्ही गणपती स्तोत्र किंवा चालीसा सुद्धा म्हणू शकता आणि अशा पद्धतीने बाप्पाला श्रावण महिन्यात तुम्ही प्रसन्न करून बाप्पाचे आशीर्वाद तुम्ही मिळवू शकतात। कारण आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पा हे ज्ञान आणि बुद्धीचे देवता आहेत आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीला जर आपण उपवास केला तर गणपती बाप्पा आपल्याला ज्ञान आणि बुद्धी याचा आशीर्वाद तर प्राप्त करूनच देतो, पण त्याबरोबरच आपले घर हे धनधान्याने आणि सुख समृद्धीने भरतो। त्यामुळे तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यात गणपती बाप्पाची पूजा करून त्यांना प्रसन्न करू शकता, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता। तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही उपवास त्या दिवशी नक्की करा। तर हा होता आपला आजचा व्हिडिओ। तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद। सर्वांना जय महाराष्ट्र।